नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. गोंय सरकाराची म्हाजो फ्लॅट येवजण जाहीर. घरां, सोसायटी, अपार्टमेंटांतल्या वादांचेर काडटले उपाय, सांगले सीएम प्रमोद सावंतान. वेंचणुके आदी जाग्यार पडचे ना ॲप आधारीत टॅक्सी धोरण. कांय आमदार मंत्र्यांचो विरोध. वेंचणुके आदी निर्णय घेतल्यार पडटलो म्हारग, घरच्यांचो सरकाराक सल्लो. पेट्रोलात सापडले उदक, वाटेरच गाडयो पडल्यो बंद. मेकॅनिकांची भरली बॉल्सां, पंप ओनराक भरचो पडलो भुर्दंड. सालिगांवची घडणूक. आनी आतां खबरो विस्तारान. आयच्या कॅबिनेटात मुख्यमंत्री प्रमोद सावंतान म्हाजो फ्लॅट येवजण सुरू करपाची घोशणा केल्या. सहकार, महसूल आनी कायदो खात्यान संयुक्तपणान सुरू केल्ल्या ह्या उपक्रमात घरां, सोसायटी आनी अपार्टमेंट मालकी संबंदात बऱ्याच तेंपा सावन उमकळीत पडिल्ल्या प्रश्नाचेर उपाय काडपाचो मोग दवरला. जमिनींचे हक्क, जमिनींक घेवन जातले वाद असे प्रश्न सोडोवपाचो हे येवजणेत यत्न केला. हावसिंग सोसायटींक पुनर्विकास प्रकल्प हातात घेवपाक आनी तांचे मालमत्तेची कायदेशीर मालकी सुरक्षीत करपाक मेळटली. कायदेशीर स्पश्टताय दिवपा खातीर आनी फ्लॅट मालकांक न्याय मेळचो ह्या हेतान म्हाजो फ्लॅट येवजण हाडटात अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. आमी पळयता चडशे फ्लॅट जे आहा पळय न्ही, जे चडश्यो बिल्डिंग्स बांदलेले आहा पळय आनी जुन्यो बिल्डिंग रेराच्या पयलींच्यो अशाच पद्दतीच्यो आसा. एक तर त्या लँड ओनरान तांकां टायटल क्लियर करून दिवंक ना, जाल्यार बिल्डर बांदला तेणी टायटल क्लियर करून दिवंक ना. फक्त एग्रीमेंटाची रिसिप्ट दिल्या. वेगवेगळे बँकेनी सुद्दां तेन्ना फक्त एग्रीमेंटाचेर तांकां लोन दिल्ली आसा. लँड तांच्या बाकीचो पेपर एसच, डॉक्युमेंट एसच तांच्या नांवार कांयच ना. 2500 हावसिंग सोसायटी आसा. हय, 2500 हावसिंग सोसायटी आहा. हाज्या वयल्यान फिक्स जालें की ह्यो तरी कन्फर्म आसतलें की ह्या 2500 हावसिंग सोसायटी 25,000 फ्लॅट जाले. म्हणजे एके हावसिंग सोसायटीन 10 फ्लॅट धरले जाल्यार आनी ताज्या भायर सोसायटी करिनासतले कितले आहा. सर एकूच सांगता सर, सोसायटी फॉर्म करपाक केलें न्ही सर. सो गव्हर्मेंट कितें म्हणटा की बिल्डर ना जाल्यार प्रॉपर्टी ओनर तेंचे कडल्यान एनओसी हाड म्हणटा आनी ते खूबदां अशें जालां की ते दिवपाक रेडी ना. सो हितून कितें आसा? आतां तुका आमी 10 फ्लॅट ओनर आसात. ही आमचो फ्लॅट, ही आमची बिल्डींग. तुका तांची एनओसी लागची ना, बिल्डराची लागची ना आनी तेंच्यांनी हेजी लागची ना. तेंच्यांनी आपल्या 10 जाणांच्या भितर सोसायटी फॉर्म करपाचें आनी तेंच्यांनी सोसायटी एका दिवपाचें. आमी विदीन द शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम आमी रजिस्टर्ड 15 दिसांच्या भितर आमी ताका रजिस्टर करून दिता. जी आहा पळय ती पे करची पडटली. पण हातूंतल्यान एक समाधान जातलें, ज्या गोंयकारांनी 30 वर्सां पयलीं 40 वर्सां पयलीं जे फ्लॅट घेतलेले आज ते परत म्हणजे सामके पाड कंडिशनान आसा, तांकां बांदपाक परत मेळना. हांकां ताजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. त्या खातीर समेस्त म्हाका गोंयकारांक रिक्वेस्ट करीत दिसता की जेंच्यांनी हावसिंग कॉपरेटीव सोसायटी करूंक ना तांच्यांनी बेगिनात बेगीन करच्यो. रेरा येवच्या पयलींचे सगळे प्रॉब्लेम आसतले. ताका आमी स्पेसिफीक नोटिफिकेशन आयल्या उपरांत ताका पिरियड आसतलो. विदीन दॅट पिरियड तांच्यांनी हे सगळें कंप्लीट करून घेवचें पडटलें. दे विल गेट दीस बेनिफीट फॉर ऑल. याचो सगळ्या जाणांचो बेनिफीट मेळटलो. ताचो पयलो रिडक्शन इन द स्टॅम्प ड्युटी फॉर द युनिलॅटरल डीप कन्व्हियन्स हो पयलो अमेंडमेंट आमी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वतीन हाडला. फॉर द अमेंडमेंट फॉर द सेक्शन 4 and Article 5 in the Article 48 of the Scheduled 1A of the Indian Stamp Duty of the 1892 as in force of the state of Goa. हो दुसरो अमेंडमेंट हाडलेलो आसा. आनी ताजो जो तिसरो अमेंडमेंट आसा इज अमेंडमेंट टू द कॉपरेटीव सोसायटी एक्ट 2001. हातूंत तिसरो अमेंडमेंट हाडला. हे 3 अमेंडमेंट वांगडा धाडून म्हजो फ्लॅट ही स्कीम आयच्यान आमी लॉन्च केल्या. तेजी नोटिफिकेशन 2 दिसांच्या ऑर्डिनन्स काडटले. वयतलो ताज्या उपरांत एसेंब्ली जातली. ITI सारकिल्या उद्देगीक प्रशिक्षण संस्थांनी चलयांक आपलें नांव नोंद करपाक उर्बा दिवपा खातीर मुखेलमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्या अशें प्रमोद सावंतान सांगलें. हे येवजणे खाला ITIत प्रवेश घेवपी चलयांची ट्युशन फी 100% माफ करतले. कुशळटाय वाडोवप आनी बायलां खातीर रोजगारांची संद दिवप हो ताचे फाटलो हेत आशिल्ल्याचें सीएमान सांगलें. फॉर्म्युला आमच्या
डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हाच्या वतीन आमी मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना 2026 ही लॉन्च करता. ज्यो चलयो भुरग्यो ITI एडमिशन घेतली तांच्या खातीर फीज आमी पूर्णतः 100% वेव करता. मॅक्झिमम चलयांनी हे ITI एडमिशन्स घेवचे जेणे करून आमी स्किलिंग खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करतले ही आमची संकल्पना. प्रस्तावित ॲप आधारित टॅक्सी धोरणाचेर सरकाराक निर्णय घेवप कठीण आसा, येरादारी मंत्री मोविन गुदिनोन सांगले. कांय सत्ताधारी आमदार आनी मंत्र्याचो सपोर्टूय ना. वेंचणूक लागीं पाविल्ल्यान सरकाराक खर निर्णय घेवपाची इच्छा ना. सरकाराचे हात बांदल्यात अशें माविनान सांगलें. खाजगी गाडयो आणि रेंट कारींक लागून गोंयांत अपघात जालेत. ताका लागून गोंयांत बोळ पडला. माविनान सांगलें येता ते 6 तारखेक टॅक्सीवाल्यांची बसका आपयल्या. तेतून चर्चा करून कायदेशीर उपाय काडटले. सोरो पिवन गाडयो चलोवप्यांचेर कसो आळाबंद हाडप तेचेर माविन उलयलो. सो ताजें कितें तुमचें हें आसा थाराचेर कितें हें बीन करतले रेंट ते खुबश्यो जाल्या. काय 6 तारखेर हांवें स्पेशल मिटींग आपयला विथ माय एंटायर डिपार्टमेंट कितें करपाचें तें आनी कितें करपा मेळटा तें कायदेशीर करपा जाय. कितें तें बेश्टें नी जग रिएक्शन घेयलें म्हूण जायना. चडशे एक्सिडेंट जाता बिकॉज ऑफ द ट्युरिस्ट हू आर मोस्ट ऑफ द टायम ड्रंक आनी थोड्यां कडेन लायसन्स आसना. खंयची मेकॅनिजम घालपाची कशें कंट्रोल करपाची. रेंट कार दिवपाचें काय ना आमी बॅन केल्लें. तूं जाणा हांवेंच बॅन केल्लें. गेल्या 2 वर्सां एकूय आमी न्यू लायसन्स दिवना. तरी आसतना फ्रँचायजी करून एक ट्रीक खेळून तेणी थोड्योश्यो दिल्यो. तेंय मागीर आमी STA बंद केले. आतां थोड्यांनी रेप्रेजेंटेशन दिलां ना दिवपा जाय आमचे यूथ अनएम्प्लॉयड आहा. सो ते आमी ते दिसा ठरयतले. डिसिजन कांय चेंज जावपा ना. थोड्यांची मागणी आसा रेंट बायक. आमचे यूथ चडशे कोस्टल बेल्टां इल्लिगली चलयता म्हूण. लायक फॉर एग्जाम्पल देर इज डिमांड फ्रॉम मांद्रे MLA जीत. ही सेज 100% आमचे इल्लिगल चलता. तूं लायसन दिना जाल्यार कशें लिगली चलयतले. गव्हर्मेंटाकूय रेव्हेन्यू ना पूण त्यो बायक भाडे मारता बायक घेवन. सो वी हॅव टू रिव्यू ऑल दॅट. हांवें हे खातीर 6 जुलय सेक्रेटरिएटान मिटींग दवरला. आमी त्या विशयाचेर चर्चा करून डिसायड करून कितें आमी फुडारा करतले तुमकां सांगतलो. So what happened about taxi policy? आं What happened about taxi policy? When it has come? वीच टॅक्सी पॉलिसी. Taxi policy, sir. आतां तुमी पळयला मरे इवन MSME सेक्टर हिंगा अंडरस्टूड न्ही. आमी डिजिटल प्लॅटफॉर्म आज लॉन्च केला सो दॅट द प्रॉडक्ट कॅन गो वर्ल्ड वायड. एवरी डिपार्टमेंट एवरी सर्वीस इज ऑन द डिजिटल प्लॅटफॉर्म. पूण तुमकांय खबर आसा जितली म्हाका खबर आहा तेज्याहून चड तुमकां खबर आहा. टॅक्सीवाले आमचे डिजिटल प्लॅटफॉर्माचेर वचपाक रेडीच ना. ते म्हणटा हें गोंयकारपण आमी गोंयकार डिजिटल प्लॅटफॉर्म वचना. म्हणजे एक टायमा आमचे एक सेंट्रल प्रायम मिनिस्टरान म्हणलेलें तें गोवा के लोक अजीब हे. हांव इतलेंच म्हणपाक शकता आमचे लोक अजीब कडेन आसपाक शकता. सो वॉट टू डू. आय कॅनॉट फोर्स इट. सी आय कॅन टेक अ हॉर्स टू द वॉटर. आय कॅनॉट आस्क इट टू ड्रिंक द वॉटर. तांकां कितले भाशेन संभाव जावपाक ट्राय केलें. आनी आतां एक हांव फ्रँकली सांगपाक सोदतां. इलेक्शन्स नेक्स्ट 6 months इलेक्शन वील बी देयर. वीच गव्हर्मेंट ऑफ द डे वील टेक any such harsh decision when elections are closed. So it will have to wait till the elections are over. So for election now it has been hold. I am not saying it is on hold, but it is very difficult to take that decision because in view of we facing the electorate, I thought I will get support at least from some quarters, whether our own people, whether it is opposition, but they seem nobody seems to be supporting a digital platform. They goinkar asun di. मागीर तांकां मागीर आनी जेन्ना प्रॉब्लेम जातले तेच लोक सांगतले कर म्हूण. रायट नाव माय हँड्स आर टायड. वॉट कॅन आय डू. कॅन आय फोर्स इट डावन. कॅन आय फोर्स इट डावन द थ्रोट ऑफ द पीपल द टॅक्सी पीपल. दे वील कम अप इन आर्म्स बिकॉज प्रत्येक जण एक एक कॉन्स्टिट्युन्सीचे आसता. दे कॅच द MLA एंड दे कम. इट इज अ नॉर्मल थिंग. एवरीबडी नोज इट. सो आय कॅनॉट फोर्स इट डावन द थ्रोट. नो. So right now there is no solution for this. Right now there will be a solution. I will give the solution at the right time. But in the immediate future, there seems to be no solution. I have already thought about it because central government also is grappling with this. आता तुम्ही पहिला अमित शाहजीन cooperative basis भारत टॅक्सी म्हणून लॉन्च केला. पूण गोंयान म्हणटात ते कांयच नाका तसले. आदले प्रॅक्टीस आसून दी. सो हांव कितें करपाक शकता. पेट्रोल पंपार विकत्या घेतलेल्या लिटरभर पेट्रोला बरोबर पेलोभर फुकटचें उदक मेळटालें. तेवूय पेट्रोलातूच मेस्तुरात. सालिगांवच्या पंपार हें इप्रीत पळोवपाक मेळ्ळें. लोक पेट्रोल घालताले खरे पूण कांय अंतरार वचोन गाडयो बंद पडटाल्यो. मॅकॅनिकान दाखोवन दिलें पेट्रोलांत उदक मिक्स जालां.
कितें जालें तें फुडें जाणा जावन घेवया. पळयात पुराय खबर विस्तारान. पेत्रोलाचेर गाडयो चलोवप्यांचेर टेन्शन हाडपी गजाल सालेगांवां घडली. सालेगांवां चोगम रस्त्या कुशीच्या पंपार 2 व्हिलरवाले 4 व्हिलरवाले पेट्रोल भरून फुडें वयताले आनी अचकीत तेंच्यो गाडयो बंद पडटाल्यो. पळयत तो आपली कागाळ घेवन परतून त्या पंपार येतालो. कांय जाण मेकॅनिका कडेन गेले. मेकॅनिकान प्रॉब्लेम सोदून काडलो. सगळ्यांचो प्रॉब्लेम एकूच, पेट्रोलात उदक मिक्स जाल्ल्यान गाडी बंद पडल्या. हम लोगों ने आया था इधर तो पेट्रोल थोड़ा पानी मिक्स था, बाद में गाड़ी बंद पड़ा तो हम लोगों ने फिर काम किया है और भी सर में डाल के दिया है पेट्रोल. आप ओनर ने कॉपरेट किया है? हाँ किया है, कोऑर्डिनेट किया है. सगळेजण गाडयो बंद पडटात अश्यो कागाळी घेवन पंपवाल्या कडेन येयले. एका मेकॅनिकान त्या पंपार ज्यांच्यांनी पेट्रोल फील केलां त्या पेट्रोला बरोबर उदक मिक्स जाल्ल्याचे नदरेक हाडून दिले. पंप ओनरान टाकयांतले पेट्रोल तपासले. खऱ्यांनीच तेतून उदक मिक्स जाल्ल्याचे तेचे नदरेक येयले. गिरायकांक भुर्दंड नाका अशें म्हणत तेणें ज्यांच्यांनी थंय पेट्रोल भरला तांकां परत तितलेंच पेट्रोल दिलें. ते भायर ज्यांच्यांनी मेकॅनिकाक पयशे मोडलेले तांकां फारीक केले. ऐकात पंप ओनराक. सुमार 9:30 कस्टमर रिटर्न आयले कंप्लेन करून की आमच्यो गाडयो बंद पडटा म्हणून. आनी चडश्यो न्हय मोटरसायकली, कित्याक आमी मोटरसायकली मरे वयर घेतात तुका हांगा ह्या पंपाचेर फाटल्यान ऑल मोटरसायकल हांगा येतात आनी गाडयो हांगा येतात. मातसो गाडयो 2-3 कितें गाडयो घातल्या सगल्यो मोटरसायकली फाटल्यान कंप्लेनी येवंक लागल्यो की बाबा आमची गाडी बंद पडल्या. आनी बंद पडटा म्हणून ते मॅकॅनिक अशें गेले, तांकां गमन आयलें की उदक आयलां म्हणून टाकयान उदक आसा. आतां आमी सकाळीं चॅक केलें स्टार्टाक तेन्ना कांय ना, सगळें 0 दाखयतालें. ओके, आनी आतां आमी चॅक केलें पोतून आफ्टर द कंप्लेन कमींग. मागीर तो लेवल स्लो वाडूंक लागलो अंडरग्रावंड. आतां अंडरग्रावंडूच जावंक जाय, कित्याक नाल्यार उदक वयरसान वचना, तें सगळें सील आसा आनी लेवल वाडोंक लागलो. म्हणून हांवें कितें केलें, तांकां सांगलें हांव घरा आसलो परवरी आयलो, हांवें येता म्हणलें डोंट वरी तुमी कस्टमर मॅकॅनीक हाड म्हणलें ताका हेल्प करा आनी पेट्रोल काडा, नितो करा, कार्बोरेटर बी कितें नितो करा आनी पेट्रोल रिप्लेस करा. आनी तें प्रोसेस अजुनूय चालू आहा पळय. आतां जाली ऑलमोस्ट 12:30. ओके, सो आय लिस्ट 20 how many vehicles altogether? Show me the book. Okay, these are the list of vehicles, okay, with their telephone numbers, name, telephone numbers and money I have spent to replace petrol and pay mechanic charges. हांगा सगळें रेकॉर्डिंग तुवें तांकां सगळें हें हांवें केलें? सगळ्यांक सेटल केलें. कित्याक म्हाका कोणाचें हें नाका. आमकां 3 रुपया मेळटा कमिशन पेट्रोलाचेर लिटराचेर, 100 3 वा 3.5 रुपया. आय हॅव स्पेंड ओवर 20-25,000. बट म्हजें कित्याक कस्टमर इज अ किंग and I treat a customer like king and I have given my customers the best service that I could give. स्मार्ट मिटराचो गरिबांक एका नया पयशाचोय फायदो ना. स्मार्ट मिटराच्या नांवान BJP सरकारान कोटीचे स्कॅम केला. स्मार्ट मिटराच्या नांवान बारीक लोकांक लुटतात आनी इंडस्ट्रीवाल्यांक सपोर्ट करतात. एका मिटरा फाटल्यान उणेच 10,000 खातात. ह्या स्कॅमात वीज मंत्री आनी CM घुसपाल्यात. कुडचडेचो गोवा फॉरवर्डचो लिडर दत्तराज देसायाचो हो आरोप. आम्ही क्वेश्चन विचारता, आम्ही हो क्वेश्चन तुमच्या एकल्या पर्सनली विचारना, हो आम्ही फुल डिपार्टमेंट जनरल क्वेश्चन इट शुड रीच तुगे मिनिस्टर. जे काम तुगेले 2,500 जाता त्या कामाचेर गव्हर्नमेंट 12 ते 13,000 रुपये कित्याक मोडटा? 10,000 रुपये 10,000 रुपये एक कस्टमराचेर 10,000 रुपये. सो गोंया लाखांनी कस्टमर आसा, इंटू 10,000 कर. कोट्यांनी स्कॅम हो हजारांनी कोट्या स्कॅम. ना ऑथॉरिटी पळय आमगे कुडचड्याक आमगे कुडचड्याक टायम ना. पणजी वचून ते घरा घेवपाक आमकां टायम ना. आमकां कुडचड्याक 1000 इश्यू जाल्या, कळ्ळें तुका? 1000 इश्यू जाले. बरें एक तुगे स्मार्ट मिटर बसयलो तूं लोकांक फोणाक घालून 10,000 मोडून आमगे बोल्सांतले 10,000 रुपये घालून लोकांक घालून फोणाक स्मार्ट मिटर बसयलो. स्मार्ट मिटर बसोवन कंज्युमराक एक फायदो तो सांग म्हाका. कंज्युमराक फायदो म्हणल्यार कितें तेका डे बाय डे काडला न्ही. आतां डे बाय डे तूं म्हणटा फाल्यां आमी आमी ते एपाचेर ना बरें डे बाय डे मेळोन रिपोर्ट कंज्युमराक डायरेक्ट फायदो दिता म्हाका सांग. एकच फायदो सांग तूं म्हाका. कित्याक फायदो? कसलो फायदो आसा? फायदो तेका आमचे सांगलेल्या प्रमाणे आमचे एरिया प्रमाणे तो बी तेका रिडींग आपूण डे बाय डे टायम ओवर कितली रिडींग यूज करता ते कळले तें. हरशें आमकां पळय इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आसलेलो पळय हो स्मार्ट एक वर्सा स्टोर जावन उरतलो. तेका केन्ना
एक वर्सान एक जावन स्टोर जावन उरना, एक वर्सान ऑटोमॅटिक डेटा डिलीट जाता, कित्याक एक वर्सान ते सॉफ्टवेअर अपग्रेड करचें पडटा. एक वर्सा रिकॉर्ड मेळटा, एक वर्सा रिकॉर्ड मेळना, एक वर्सान ते सॉफ्टवेअर तुका अपग्रेड जाता. सो तुवें जर जानेवारी हें बसयलो, कितें मिटर बसयलो, डिसेंबराक डेटा तुका नेक्स्ट जानेवारी मेळपाना, कित्याक डिसेंबराक तुगे अपग्रेड हें सॉफ्टवेअर अपग्रेड जातलें. एक फावटी तुगे सॉफ्टवेअर अपग्रेड जालें, जानेवारी तुगे डेटा गेलो, जानेवारी तुगे डेटा गेलो. पिरियड हांव करून येयला, पिरियड कांय ना तेका, एक वर्सा भितर तो तुगेलो अपग्रेड जालो, तुगे डेटा गेलो. गोवा फॉरवर्ड पार्टीचो लीडर दत्तराज देसायान वांगड्याक बरोबर घेवन कुडचडे वीज विभागाचेर धडक दिली. लायटी बिलांच्या गोंधळाक घेवन असिस्टंट इंजिनियर गुणो गावडेक धारेर धरलो. असिस्टंट इंजिनियरान सरकार धर्म पाळत आपल्या खात्याची तळी उखलून धरपाचो यत्न केलो, पूण दत्तराज तयारेन गेल्लो. स्मार्ट मिटर लोकांक कसो शॉक दिता तें आंकडे सयत दाखोवन दिलें. शेवटाक इंजिनियराक सांगचें पडलें दॅट कॅन बी करेक्टेड. तू आपणा पायान कोणा पडला सांगताय तुवें म्हाका कितें सांगलें, एवरी फायनान्शियल इयरा टॅरिफ वाडयतो म्हणून सांगलें. पैसा वाडटा. हें बील केन्नाचें? मे ते जून. हें बील केन्नाचें? जून ते जुलय. फायनान्शियल इयर काबार केन्ना जाता? मार्चाक. मागीर आयकया, तुगेलें हें युनिट आसा पळय ती 3.15 हांगा आसलेले 2.95. फायनान्शियल इयर खंय येता? जुना आनी जुलया फायनान्शियल इयर लागता. पळय मरे पिरियड ना, बिलिंग टाइम पळय न्ही तूं. बिलिंग टाइम बिलिंग टाइम पळय. बिलिंग पिरियड 20/4 to 25 बिलिंग पिरियड. मार्च लागता. फायनान्शियल इयर काबार केन्ना जाता? 31 मार्च. 31 मार्चा फायनान्शियल काबार इयर काबार येता. फाटल्यान पळय न्ही, फाटल्यान टॅरिफ पळय न्ही तूं. 2.10 पैसा लागला. साहेब हितून भितर डिस्क्रिपन्सी आसा 100%. ते तुमी व्हेरीफाय करा आनी तुमी सारकी करा. कळ्ळें? ना तुमची हितून भितर डिस्क्रिपन्सी आसा, तुमी एग्री करा आनी हांव सांगता. ऐका बिलिंग न्हू, बिलिंग ह्या 6 म्हयन्या भितर 3 फावटी बिल वाडल्या. दिस इज नॉट अबाउट फायनान्शियल इयर. इफ इट इज जर तुमचे गॅजेटा भितर आसा न्ही, ऐका गॅजेटा तुमचे गॅजेटा भितर आसा न्ही, एव्हरी फायनान्शियल बिल वाडोवप जाल्यार आनी गव्हर्नमेंट जर मोदी बिल वाडयता तशें जाल्यार आमचे पॉवर डिपार्टमेंट लोकांक स्कॅम करून उडयता. कित्याक 4 फावटी बिल वाडले पर युनिट. म्हणजे प्रूफ आहा, आय कॅन प्रूव्ह इट. ठीक आसा ते क्लियर करपाक आय कॅन प्रूव्ह इट. कांय गांव न्हिदलेले दिश्टी पडटात. त्या लोकांक लायटी बिलां वाडली कितें, पेट्रोल म्हारग जालें कितें, वा गॅस वाडलो कितें, फरकच पडना. आमदार आनी मंत्र्यांचे बरेपण घेवन जगपी प्राणी तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत मोनी जीण जगतात. कुडचडकार तशें न्हू, थंय हक्का खातीर संघर्श करपी लोक आसात. दत्तराज तेतूंतलोच एक. ह्या आदी कुडचडकारांक शॉक बसले उपरांत बिलां आनी स्मार्ट मिटरांचो प्रश्न घेवन मोर्चा वेल्लो. आतां परत एक फावट दत्तराज पुरावे घेवन गेल्लो. तेणें तितल्याच आत्मविश्वासान मिडियाक सांगलें स्मार्ट मिटर हें गोंयांतलें एक स्मार्ट स्कॅम. आतां म्हजी पर्सनल नजरे आयला की हो स्मार्ट मिटर म्हणटा तो गोंयांत एक पॉवरफूल आनी व्हडल्यांतलो व्हडलो स्कॅम. कित्याक लागून हांव एग्लिगेशन करचे पयलीं हांव म्हागे होमवर्क करून आयला आनी हो म्हागे क्वेश्चन डायरेक्ट आमगेल्या सीएमाक, पॉवर मिनिस्टराक आनी आमगेलो सीई जो चीफ इंजिनियर आसा तेका डायरेक्ट एलिगेशन. हें तिगांयचेर डायरेक्ट एलिगेशन. तांकां समज तांकां टायम आसा तेंच्यांनी हो क्वेश्चन एड्रेस करचो आमचो. पळय कशें आसा, आमगे पयलीं जे एलएनटीचे मिटर बसयलेले 3-4 वर्सां पयलीं, त्या मिटराक प्रोविजन आसलेले अपग्रेड करपा मिटर आनी ते डिजिटल मिटर आसलेले. सो तितून भितर अपग्रेड करून तेका 2000चो मॉडेम बसोवन तो प्लग इन करून आमच्यान तो पयली मिटर आसता स्मार्ट करपा जाता. गव्हर्मेंटान कितें केलें, गव्हर्मेंटाक पयशे, ह्या बीजेपी गव्हर्मेंटाक पयशे खावपा जाय म्हणून हेंच्यांनी स्मार्ट मिटर म्हणून हाडपा लागून 4.5 कोटी टेंडर फ्लोट केलें. ते टेंडर फ्लोट करतना खंयचेय तूं टेंडर काडटा, खंयचें एक समज टेंडर काडटा, ते टेंडर काडटा तेन्ना तेंगेले जे ऑफिसर आसता पॉवर डिपार्टमेंटाचे ते थोरो स्टडी करून ते टेंडर काडटा. सो हेंच्यांनी कितें केलें, हेंच्यांनी स्टडी करून गव्हर्मेंटाक सांगलें 4.5 कोटी म्हणून, 4.5 कोटी म्हणून. गव्हर्मेंटान कितें केलें, ते 4.5 कोटी आसा ते परत हें करून व्हेरीफाय करून ते पावयले 900 कोटीचेर. सो एक स्मार्ट मिटर 4.5 कोटी प्रमाणे आमकां पडटा 12 ते 13 हजारां. जें काम आमगे 2000 जाता तें काम आमगे गव्हर्मेंट आमचे कडल्यान 12 ते 13 हजारां करून घेता. सो हेजो अर्थ कितें, गव्हर्मेंट एक स्मार्ट मिटरा फाटल्यान 10,000 रुपये खाता. डायरेक्ट एलिगेशन हे पॉवर मिनिस्टराचेर, चीफ मिनिस्टराचेर आनी हो आमगेलो सी तिगांयचेर एलिगेशन म्हजें की तुमी आमगे स्मार्ट मिटरा नांवार आमची तकलेर हे थोपता. कितें आसा तें स्मार्ट मिटर म्हणटा वस्तूचो आमगे बारीक जो लोक आसा
तांकां 1 रुपयाचो कसलो फायदो ना, 1 रुपया 1 नया पैसाचो फायदो ना. उलट आमकां इतलें टेन्शन दिलां. हेजी पयलीं ते पेनल्टी मारताले, अरे पेनल्टी मारपाक तुमकां रायट दिली कसो, कोणें दिलो रायट? आतां आमी ही वचोन विचारलें, ही सांगता पयलीं गॅजेटा भितर आसा म्हणून. बरें पयलीं गॅजेटा भितर आसा जाल्यार पयलीं लोकां पेनल्टी येनाल मरे, स्मार्ट मिटरां नाटक जालेल्या पेनल्टी येवपाक लागला. हें कितें? फक्त हांव सांगपाक सोदतां, हें सरकार म्हणटा आमकां लुटोन मारून खावन काब्बार करपाक उठला, आनी कांय ना. बारीक मनीस जो गरीब मनीस आसा तेंगेलो जो पर युनिट रेट जर तुवें पळयलो ते वाडयता 20 ते 25 रुपया पयशे पर युनिट, आनी व्हडले इंडस्ट्री आसा तेंचो वाडयता कितलो 8 ते 10 पयशे. सो तुमी बारीक कंज्युमरा कडल्यान पयशे काडटा आनी इंडस्ट्रियलिस्ट आसा तांकां सपोर्ट करता. तुमी एक्चुअली तेंचे कडल्यान पयशे काडून आमच्या बारीक समाजाक सपोर्ट करपाचो. आणि आता ऐकात असिस्टंट इंजिनियरान दिल्लें स्पश्टीकरण. तो आता जो इश्यू जाला एंटायर स्टेट, तो आसा बिलाचे टॅरिफ वाडले म्हणून, बिलां चड येयल्या म्हणून आनी पेनल्टी मारले म्हणून. हो पेनल्टी इश्यू एज पर द पॉलिसी ऑफ द म्हणल्यार सर आमचे जॉयंट रेग्युलेटरी कमिशन डायरेक्शन प्रमाणे ती बील ऑक्टोबरा 2025 आमी इम्प्लिमेंट केल्ली. जो पयलीं आमी करताले एक्च्युअल KWHचे आमी रेड करून मिटराचे रेड करून बील करताले, वेर नाव आमी करता KW जे डोमेस्टीक आसता जो मॅक्झिमम डिमांड यूज करता तेजेरूच तांकां पेनल्टी पडटा. सो ताका लागून खुबशे लोकांची किंवा कमर्शियलाची खुबशे लोकांची ग्रेवन्सी येताले आनी ती गव्हर्मेंटान स्टेप घेवन आतां ऑलमोस्ट नोटिफिकेशन जाल्लें आसा. आमकां ऑलमोस्ट सर्क्युलर चिफाचो पावल्लो आसा की बिलां ती सगळी रिवर्स जाल्या म्हणून. आतां रिवर्स जावन प्रिंट पसून आमची येयल्ली आसा आनी ती प्रत्येक लोकांच्या घराक आमी जी ऑक्टोबराच्यान ती आजून पर्यंत 7 बिलां इश्यू जाल्या किंवा थोड्यांनी 5 जाल्या 4 जाल्या पेनल्टी मारून किंवा आनी कितें ती आमी रिवर्स जाल्ली आहा. जवळ जवळ आमचीच म्हाजे कडेन 3,500 आहा ती घरा लोकां कडेन पावतली आतां. मडगांवचे न्यू मार्केट आणि गांधी मार्केटात सरकार पैसे मोडटात. आपणे MLA फंडांतल्यान ते करून घेतला. पालिकेच्या कामात पयलेच खेपे अशें घडलां. मडगांवचो आमदार दिगंबर कामतीन मिडियाक सांगले. मडगांवकारांचे गाराणे दिगंबर कामतीन आयकून घेतले. हाऊस टॅक्स, ट्रेड लायसन्स अशा साबार गजालींनी लोकांक खेपो घालच्यो पडटात. त्यो कमी जावच्यो म्हूण प्रशासकीय अधिकाऱ्यांक सुचोवण्यो दिल्यात अशें दिगंबर कामतीन सांगले. कंप्लेन नॉर्मली लोकांची येता की डिले इन क्लियरिंग हाऊस टॅक्स ट्रान्सफर्स, ट्रेड लायसन्स ट्रान्सफर्स अशे 2-4 केसी. हांवें तांचे कडेन सगळें लिस्ट मागयलां शुक्रार पर्यंत. हाऊस टॅक्साच्यो ट्रान्सफर्स कितले केजी पेंडींग आसा, केन्नाच्यान पेंडींग. ट्रेड लायसन्स ट्रान्सफर्स कितले केजी पेंडींग आहा, कितले ते म्हाका लिस्ट मेळ्ळें जाल्यार इट वील बी मोर फास्टर. इन द सेन्स म्हाका कळटलें 2 जाणांच्यो केसीस आसा की त्या जाग्यार तांकां फायल बेश्टीच पेंडींग दवरल्या, ती हाडून आतां क्लियर करपाक. बेसिकली लोकांक जाता तितले बेगीन रिलीफ मेळप हो ह्या ग्रीवन्सीसाचो हेतू आसा ऑन द स्पॉट. म्हणजे शक्यतो जाता जाल्यार म्हणजे आतां थोडे एडमिनिस्ट्रेशन जाल्यार आज सांजचे पर्यंत ऑर्डर काडटले, म्हणजे ते जालें जाल्यार तांकां एक लोकांक एक बारीक लोकांक रिलीफ मेळटा. सो दीस इज एन ऑपॉर्च्युनिटी फॉर पुअर सेक्शन ऑफ द सोसायटी वीच कॅन डायरेक्टली कम हियर मीट मी एंड गेट द थिंग्स सॉल्व. नाल्यार तांकां पावटी मारच्यो पडटा. तांकां सगळ्यांचेच इन्फ्लुयन्स आसता, सगळेच जाण आपले आमकां वळखतात अशें नासता. देर आर डिफरंट टायप्स ऑफ पीपल. सो त्या निमित्यान एक तांकां रिलीफ मेळप शकता. गांधी मार्केटाचें कितें आसा? गांधी मार्केटाचें ते ऑलरेडी तागे काम केलां पत्र्याचें. थंय एक तांच्या म्हणण्या प्रमाणे थंय आनी एक 7-8 पत्रे घालपाक जाय, नाल्यार ते पावसान लीक जाता. ते ऑलरेडी हांवें डायरेक्शन दिलां इंजिनियराक वचून फुडें जाता कॉन्ट्रॅक्टराक ताका सांगिल्लें. तो गांवांत गेला म्हणून ते उरलें. फाल्यां परत येतले जाल्यार 2-3 दीस भितर घालता. ते कितें तागेले 10-12 पत्रे एडिशनल घालचे पडटा, नाल्यार ती वाजडीचे वेळार पावस भितर येता. मडगांवकारांक गार्बेजीचो विशय बरोच सतायता. कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थीत काम करिना अश्यो कागाळी आसात. अशा कामचुकार कॉन्ट्रॅक्टरांचो विशय जाग्यार घालपाच्यो सुचोवण्यो इंजिनियराक दिल्ल्याचें कामतीन सांगलें. गार्बेजीचो विशय हाताळपाक एक फोन नंबरय जाहीर करतले अशें दिगंबर कामतीन सांगलें. म्युन्सिपालिटीच्या इतिहासान पयले खेपे गव्हर्मेंट इज स्पेंडींग मनी ऑन न्यू मार्केट एंड गांधी मार्केट. हाजे पयलीं केन्नाच येदे मोठ्या प्रमाणाचेर काम जावना. आय हॅव डन इट थ्रू MLA's फंड, त्या हातूंतल्यान हांवें तें करून घेतलें. आतां हे पयले खेपे जेन्ना अशें व्हडलें काम करता तेन्ना थोडे बारीक सारीक निटिग्रिटीज आसतल्यो, पत्रे सगळे रिप्लेस केल्या, नवे घाल्या, पायप नवे घाल्या. खंय तरी कोणाच्या पावस पडटा तेन्ना कळटलें. हांव पावस पडटा आसतना भर पावसांत छत्री घेवन एडमिनिस्ट्रेटराक घेवन, चीफ ऑफिसराक घेवन, कॉन्ट्रॅक्टराक घेवन, इंजिनियराक घेवन हांव विजीट करता. तांकां सगळ्यांक सांगलां हांवें, PWDच्या इंजिनियराक सांगलां, म्युन्सिपालिटीच्या. हांव ऑन द स्पॉट थंय डिसिजन घेतलो. हांव थंय मागीर हांव कोणाचें आयकुपाक ना. ताच्या मदीं तुमी कितें कितें कंप्लेनी येता त्यो रिपेर करा. कोणाचें बारीक आसता, एक पत्रो लीक जाता, एक आनी कितें जाता, तें सगळें तांणी एटेंड केलां, तें एटेंडूय करता. गार्बेजीचे प्रॉब्लेम कशें जाता, एका एरियेंत गार्बेज इरेग्युलर कलेक्ट करता. ते ऑलरेडी इंजिनियराक सांगलां, त्या कॉन्ट्रॅक्टराक आपोवन हाड, ताका वॉर्निंग दी, इरेग्युलर जावपाक जायना.
एक दीस गेलेच ना कोण नवो ट्रान्सफर जालो म्हणटा असलें जावपा जाय तें सांगलां हांवें तशें कंप्लेनी आयले जाल्यार हांव आतां एडमिनिस्ट्रेटरा सांगतालो एक ऑनलायन नंबर फिक्स करता गार्बेजीचो कितेंय प्रॉब्लम आल्यार त्या नंबराचेर कॉन्टेक्ट करप इनफॅक्ट कलेक्टराकय हांव आज सांगपाचो कलेक्टरा वतलो तेन्ना कलेक्टराकय सांगतालो एक नंबर तुवें दवर ऑन द स्पॉट लोकांक गार्बेजीचे कितें क्वेश्चन आयले जाल्यार ती कॅन सांग. इलेक्शन लागीं पावलां तशी गोंयांत समविचारी राजकीय पक्षाची जुळवाजुळव चल्ल्या. NCPचे लिडर आनी कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकरा बरोबर युतीचेर चर्चा केली. चर्चा सुफळ जाल्या. NCP लिडर जोझफ फिलिप डिसोजान सांगलें. येता ते 2027चे विधानसभा वेंचणुकेत युती जावची हे विशीं एकमत जाल्ल्यान काँग्रेस आनी NCP म्हटल्यार राष्ट्रवादी काँग्रेसी मदीं उलोवणी जाली. दोनूय कडल्या फुडाऱ्यांची हे युतीक मान्यताय आसा. दोनूय पक्षांची मोख फकत भाजपाक हारावप हीच आशिल्ल्यान ते नदरेन पावलां उबारपाच्यो हालचाली सुरू केल्यात अशें NCP फुडारी जोझफ फिलिप डिसोजान सांगलें. तांणी आमकां सांगलें कितें वचोन उलया आनी अकॉर्डिंग ते हेजेरूच हायकमांड हेजेरूच आमच्या काँग्रेसाच्या आमच्या प्रेजिडेंट गिरीश बाबान आमकां आपयन हाडले. आमी आमची फूल कमिटी येयली आनी आमी डिस्कस केलें टू हाव टू गो आनी कितें कोण वचपाचें आनी कितें वचपाचें 2027 एलायन्सा बद्दल उलयलें. सो कितें रिस्पॉन्स येयला काँग्रेसी कडल्यान? रिस्पॉन्स गूड बिकॉज कितें आहा सी हे फावटी सगळे मेळपाचें आहा आनी बराबर उलोवपाचें आहा. सो फायनली आयज आमी पळयलें कितें आयलें की आमच्या हाय कमांडान ताका फोन केले आनी त्या फोनाचेर हेजेर आमकां तेणें आपयलें डिस्कस केलें. 27 तुमचो जे NCP म्हणून कितें आसतलो प्लॅन तुमी ते हे सगळे आमी डिस्कस लेटर ऑन करतले जेन्ना फायनल आमी जपतले तेन्ना आमी सगळे हें डिस्कस आमी करतले. कित्याक हे फावटी लोकांकूय जाय की 2027 सगळे आमी एकठांय जावन हे इलेक्शन मुखार झगडले 2027. 27 तुमचो कॅन्डिडेट दिसची पडटलो? आमचो कॅन्डिडेट दिसची पडटलो. कॅन्डिडेट म्हणजे आमचो इतलो कॉन्फिडन्स आसा कारण आज जी आमची एक बारीकशी बैठक जाली काँग्रेसी बरोबर बेजिकली आमचे हाय कमांडान आमकां इन्स्ट्रक्शन दिले आनी दे एप्रोच द गोवा लिडरशीप ऑफ काँग्रेस आनी तांच्यांनी सांगले की जशे पार्लमेंट इलेक्शनाक आमचे इंडिया एलायन्स आसलेले इंडिया एलायन्स बेजिकली वेर अगेन्स्ट BJP एंड अदर NDA पीपल तसोच ह्या असेंब्ली इलेक्शनाकूय बरो आमचे युनिफिकेशन जावपाक जाय पॉलरायझेशन जावपाक जाय. एक विरोधी पक्ष म्हणून एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून येवपाक जाय कलेक्टीव आनी आमी जे कितलेशेच बॅनर घेवन आसा वेदर इज NCP आप गोवा फॉरवर्ड काँग्रेस हे बॅनर जे आहा न्हू ते जर एका अम्ब्रेलाच्या अंडर जर येयले जाल्यार तांकां स्ट्रेंथ बरी मेळटली. आनी काँग्रेसीन सुरवात केल्या विथ NCP टुडे बिकॉज आमची लिडरशिपान तांकां रिक्वेस्ट करून ताणें गिरीशान इमिजिएटली पयली प्रायोरिटी दिली आनी गिरीशाक आय वील डेफिनेटली से काँग्रेस इज व्हेरी रिसेप्टीव व्हेरी गुड रिस्पॉन्स दे हॅव गिवन एंड बिकॉज काँग्रेस इज अ लीडर यू हॅव टू एक्सेप्ट इट इन आवर कंट्री. When you speak of the democracy, there are two parties which matters. One is ruling party today, which is BJP, and second party is Congress. There will be many more parties, small parties or big party, but they become irrelevant and immaterial. So today the election will become to salvage the democracy. What is important is the role of a common man is very important, and we have to take that common man, reach out common man, with our party symbol and with our party programs and policies, what they intend to do it for 2027. And now there will be a collective agenda or manifesto which will be there, which we will be presented. This is only the beginning. This is the first meeting with Congress, our senior most partner, but subsequently other meetings will also take place and all the strategies will be decided. बाणावलीच्या दांडो प्लेग्राउंडार जाल्ले फुटबॉल मॅची वेळार 26 वर्सां पिरायेच्या डायलन कार्वालोक मरण आयलें. गोंयच्या फुटबॉल मोगी खातीर ही एक दुखेस्त घडणूक आशिल्ल्याचें मानेस्तांनी सांगलें. तेचें अशें जालें मॅची वेळार डायलनान बॉल हेड करपाचो यत्न केलो. त्या उपरांत कांय खिणां भितर तो जमनीर कोसळ्ळो. तेच्या संघांतल्या वांगड्यांनी रोखडीच 108 डायल करून एम्ब्युलन्स आफयली. एम्ब्युलन्स पावपाक वेळ लागलो. वेळ वगड्या नासतना वांगड्यांनी ताका खाजगी कारींतल्यान हॉस्पिटलांत व्हरपाची तरतूद केली. वाटेत तांकां 108 सेवेची एम्ब्युलन्स मेळ्ळी. डायलनाक तेतून शिफ्ट केलो आनी फुडें व्हेलो पूण वाटेरच तेणें निमणो स्वास घेतलो. कोणा कोणा मदीं गेम आशिल्ली? गेम गाड्या इंजनांनी युनायटेड बॉयज ऑफ आंबावली
एक्चुअली एक्झॅक्ट इन्सिडंट कितें जालो? एक्झॅक्ट म्हळ्यार ताका कोण डच जालें ना कांय ना कितें जालां मातशें बारीकशें एक हेड थिंगा बॉल हेड मारलो तेणें आवोश म्हणलें इतलेंच आनी 2 मिनटां स्पिडाचेर हाडलो तो आनी मागीर अकस्मात पडलो कोण आडोल ना कांय ना आनी तेन्ना हांव भितर गेलो आनी तेणी सारकी मन आनी जीप सारकी पोत्तिली आनी मागीर आमी कितें केलें एम्बुलंसाक फोन मारलो एम्बुलंस येवपाक मातशें भरपूर टायम लागलो 108 फोन हय 108 फोन मारलो कितले वेळान पावले एम्बुलंस ग्रावंडाचेर पावूंक ना मागीर आमच्या भुरग्यांनी ते कारान कारून हाडलो आनी वाटेर घातलो एम्बुलन्सा वाटेर घातली हय हेड मारतना जालें ही हेड ऑन मारतना जालो ना पूण मारून मागीर 2-3 मिनटां अशें हेडून तो बॉल मारलो हेड एक जम्प जाल्लो तो हय जम्प जालो बॉलाक लागून जम्प पूण तेका कितें पयलीं हेल्थ प्रॉब्लेम बीन अशें कितें आसलें? कितें हेल्थ प्रॉब्लेम तशें कांय ना पयलीं भुरगेपणा कितें किडनी प्रॉब्लेम अशें कितें आहलो म्हणटा हय तो हेटालो बरो हेटालो सगळें हेटालो कामां बरो येतालो हालीं तेंपार काय ना कांयच ना आनी आमकां ते कांय नासलो ताका गेम कितल्यांक जाल्ली सुरू गेम 5:15 स्टार्ट जाली आनी कामांक खंय वयतालो तूं? कामां म्हज्या फुडें येतालो पेंटिंगाचेर गेम कितल्यांक जाल्ले आनी मागीर सेकेंड हाफा 15 जालें 15 सेकेंड हाफ स्टार्ट जावन काबार जावपाक जाली गोंयच्या फुटबॉल इतिहासान एक काल अशी दुख्खद घटना घडली. बाणावले पेडा ग्रावंडार एक टुर्नामेंट चालू आसतना एक भुरगो प्लेयर जो हेड घेवपाक गेलो आनी तेका तकलेर बॉल बसलो आनी कितें तरी जालें आनी तेची ग्रावंडार खंय तरी डेथ जाली. ही एक दुख्खद घटना घडली. हेचे आमी जाणून घेवपाक क्लबाच्या ओनरा कडेन येयले. तेणें आमकां सांगलें की 6 ते 6:15 हेच्या मदीं खंय तरी हो इन्सिडंट जालो. हो इन्सिडंट जाला उपरांत तेणें हेड घेतली जम्प घेवन हेड घेतली. तेच्या उपरांत मातशे वेळान तो ग्रावंडार कोलॅप्स जालो. तेन्ना हे ग्रावंडार धांवले तेन्ना ताका पयलो तेचे दोळे बीन तेचे हे जाल्ले खंय तेन्ना तेंच्यांनी एम्बुलन्सीक कॉल केलो. खंय तरी एम्बुलन्स पावपाक 35 मिनिट्स डिले जाली. लास्ट तेंच्यांनी एम्बुलन्स पावना म्हणून खंय तरी ती बॉडी त्या भुरग्याक घेतलो आनी आपल्या गाडयेन घातलो आनी वाटेर व्हरोन एम्बुलन्सीक दिलो. एम्बुलन्सीन जेन्ना ताका हॉस्पिटलान व्हेलो तेन्ना ताका ब्रॉड डेड म्हणून डिक्लेअर केलें. खंय तरी ही दुख्खद अशी घटना घडल्या. कोरगांवचो पाळेवाडो ते कमळेश्वर देवळा मजगतीच्या रस्त्यार उदक सांठून उरता. पावसभर लोकांक त्रास सोंसचे पडटात. दोनूय वटेन गटरां नासलेल्यान उदक सांठून उरता. उदकाक मेकळी वाट करून दियात. थळाव्यांनी PWD कडेन मागला. हे स्विमींग पूल जाल्ल्या कारणान उदकाक चान्सूच ना दोशी वटेन वचपाक. मदीं उदीक खेळटा मदीं स्विमींग पूल जाल्यार पाळेवाडे टू कमळेश्वर देवस्थान कोरगांवाच्या सुकाळ्याच्या पोतान सामको मेन रोडार बायलां बाबडी भिजतात जावं भुरगीं भिजतात. गाडी झाप करून येता. गाडयेकारांकूय कळना बाबा ते उदीक दिसता स्लो करपाची हेचेर कितें तरी तोडगो काडपाचो पंचायतीन. दुसरें पळोवची जाल्यार दोशी वटेन घरा मदीं रस्तो पडलो. त्या वटेंतलोय घरकार म्हणटा तो सोडूंक पळयना उदीक. ह्या वटेंतलोय घरांतलो उदीक सोडूंक पळयना. मागीर फुडें जातलें कशें? कोंकणीत एक बरी म्हण आसा, 10 जाणांची आवयक कोण रडटा. तशी गत भौशीक समस्यांच्या बाबतींत पळोवपाक मेळटा. कोरगांवां पाळेवाडो ते कमळेश्वर मंदिरा कडलो रस्तो पावसान उदकान भरलेलो आसता. कित्याक तर उदक वचपाक दोनूय वटेन वाटोच नात. जायते कडेन रस्त्यार तळे पळोवपाक मेळटा. तेतून अजरामर अशे खड्डे. गोची जाता ती रस्त्या वयल्यान चलप्यांची वा 2 व्हिलरींतल्यान वचप्यांची. 4 व्हिलरवाले सामाजीक बांदिलकी दाखयनासतना नेट्टान गाडयो धांवडायतात. रस्त्या वयल्यान चलप्यांचे कपडे रंगयतात. आयकुयात ह्या बाबतींत अरविंद पायेजीचें म्हणणें. हांगासर मागीर पाळेवाड्यार पावल्या वयर खडपा कडेन म्हणटा पळय थंयसर झाड्या कडेन म्हणटा पळय थंय पाळेवाड्यार. सो आतां हांवें 2-3 जाणांक पळयलें जाल्यार एक बायल बाबडी चलोवन वयताली आनी फुडल्यान टॅक्सी येयली म्हणटकच त्या बाबड्या टॅक्सीकाराकूय खबर ना. ते उदीक धांवाळीत करून येयली ती बायल भिजली थंय वचून ती पाड पडो हेचेर म्हणून आयली बायल. आतां ती बायल भिजली ते गाडयेच्या बरोबर. तेका रेनकोट ना बाबडे कडेन कांय ना. ती मोटरबायकार वयताली त्याच्या घोवा वांगडा. थंयसर ती भिजली आनी फुडें तो सुकाळ वाडे मेरेन तो हो आमच्या थड्या कडेन वयर पाळ्यान सबंद रस्तो पूल जाल्लो आहा. एक तर हेची टेहळणी करपाची पंचायतीन येवन जाता तितकी बेगीन आनी कितें तरी तेचेर एक उपाय काडपाचो.
हे पाणी लोकांचेर पडचें न्हू. सबंद रस्त्यार कोरगांवच्यान म्हाका दिसता आयल्यान ते सुकाळे वाडे ते सांकवाळ मेरेन, सांकवाळ कडेन जाल्यार खूब वूत थंयसर सुकाळे वाड्यार. आनी ते हेसर हांगासर हे परतोन ते जाता तितले बेगीन पंचायतीन आनी PWDन एक्शन कितें ती घेवची आनी ह्या लोकांक मातसो दिलासो दिवपाचो. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावत प्रायम.